गाइस फायनली तुम्ही जसे की ही पीडीएफ बघू शकता, फायनली तुमची जी ती रजिस्ट्रेशन प्रोसेस आता जी ती लवकर सुरू होणार आहे. ओके, कारण की या अपडेटमध्ये त्यांनी स्पेशली बोललं आहे की जी पण स्क्रुटिनी सेंटर असतात, आता तुम्हाला माहिती नसेल तर शॉर्टमध्ये सांगतो की सगळ्यात आधी जे येते विद्यार्थी मित्रांनो, एक स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला अलॉट होऊन जातो. ओके, म्हणजे त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोघी मोडनी करू शकता. ओके, पण त्यासाठी आधी जे सगळ्या कॉलेजेसला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ओके, आणि फायनली ते रजिस्ट्रेशन करण्याची डेट आता सीईटी सेलनी ऑफिशियली डिक्लेअर केली. ही नोटीस जी ती कालच आली होती, पण सीईटीच्या वेबसाईटवरती आज पब्लिश झाली. ते कॉलेजेस वगैरेंना काल भेटून गेले असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी जे ते 19 तारखेपासून म्हणजे आजपासून तर पुढचे येणारे जे ते 4-5 दिवस आपण बोलू शकतो की 24 तारखेपर्यंत. ओके, 24 तारखेच्या संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत जे ते सर्व कॉलेजेसकडे तो ऑप्शन ओपन राहील की जर त्यांची इच्छा असेल तर ती या प्रोसेसमध्ये जी ती पार्टिसिपेट करेल. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम कॉलेज जे ते पार्टिसिपेट नक्कीच करतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, कारण की याचा फायदा हा होतो की जे पण विद्यार्थी असतात त्यांनी त्याचे त्या कॉलेजमध्ये जाता पर्टिक्युलर, आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन बरेचसे जे ते फॅकल्टी वगैरे त्यांना कॉलेजचा पूर्ण सिनेरिओ एक्सप्लेन करते आणि काही ॲडमिशन तर तिथल्या तिथे खेचून घेते. ओके, तर ही सगळ्यात मोठी अपडेट होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, 24 तारखेनंतर जे ते कधी पण आता तुमची डेट वगैरे येऊ शकते. ओके, खूप जास्त हाय चान्सेस आहे आता की तुमची ॲडमिशन प्रोसेस जी ती लवकरात लवकर सुरू होऊन जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर नक्कीच जे ते म्हणजे वेट करा तुम्ही या दिवसांचा. ओके, 24 तारीख एकदाची झाली तर नक्कीच तुमच्यासाठी जे ते कॅब रजिस्ट्रेशनचं ओव्हरऑल शेड्यूल येऊन जाईल. ओके, त्यांना एकदाचं सीईटी सेलला समजलं कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही करू शकता, कोणते नाही, तर त्याची लिस्ट तुम्हाला देईल. ओके, तर त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोघी मोडणी करू शकता. तर गाईज काउन्सिलिंगमध्ये नक्कीच एनरोल करा, कारण की हा गोल्डन चान्स आहे तुमच्या आत्ताकडे. ओके, तुमच्याकडे आता, कारण की काही दिवसानंतर आपली काउन्सिलिंग क्लोज होऊन जाईल. ओके, आणि जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल तर नक्कीच काउन्सिलिंगसाठी एनरोल करा. ओके, त्यामध्ये आम्ही स्वतः जे तुमच्या कॉलेजची लिस्ट बनवून देऊ, त्यानंतर तुमच्या पर्सेंटाईल वाईज, तुमच्या कॅटेगरी वाईज कोणते कॉलेज तुम्हाला लागणार आहे. ओके, तर त्याची इन्फॉर्मेशन देऊ. कॅप राऊंडची जी पण इन्फॉर्मेशन राहता असं सर्वात आधी आपल्या चॅनलवर कव्हर होता विद्यार्थी मित्रांनो. तर नक्कीच या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. जर तुम्हाला वाटत असेल की दादा आम्हाला कॉलेजची लिस्ट हवी आहे, तर कॉलेजची लिस्ट पण तुम्ही डाउनलोड करू शकता.